मधील राज्य परिवहनाच्या जागेवर नवे भव्य बस स्थानक उभारलं जात आहे। राज्यातील पहिल्यांदाच पीपीपी धर्तीवर वर्षानुवर्ष प्रलंबित होती, पण मीरा भाईंदरकरांचं हे स्वप्न आज सत्यात उतरवलंय। ते प्रत्येक मीरा भाईंदरकरांच्या तनामनात असणाऱ्या व्यक्तीने, अर्थात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय नमस्कार, सत्यपरिचित मध्ये मीर फनसेद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मीरा भाईंदर शहर हे स्मार्ट बनत आहे, पण मीरा भाईंदर शहरामध्ये कमतरता होती, ती म्हणजे एसटी बस डेपोची, जी आता जवळपास लवकरच पूर्ण होणार आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून भाईंदर पश्चिमेच्या स्टेशन परिसरामध्ये 5 एकर जागेमध्ये हे एसटी डेपो अत्याधुनिक असं एसटी डेपो असं उभारणार आहे। या ठिकाणी माझ्या पाठीमागे जी जागा बघू शकता ती जवळपास एकूण 5 एकरची जागा आहे। त्याच्यामध्ये 3 एकर जागा ही कांदळवनने बाधित आहे आणि याच कारणामुळे आतापर्यंत या सर्व एसटी डेपोचा जो बनवण्याचा जो मार्ग होता तो यासाठी कुठेतरी रखडलेला होता। मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आता तो मार्ग मोकळा झाला आहे आणि लवकरच या 3 एकर जागेमध्ये मँग्रोव्ह पार्क आणि बाकीच्या जागेमध्ये एसटी डेपो असं बनणार आहे। या सर्व संदर्भात आज भूमिपूजन सोहळा होता। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय म्हटलंय ते जाणून घेऊया। महापालिका हद्दीमध्ये एसटी महामंडळाची जवळजवळ 5 एकर जागा आहे आणि त्या 5 एकर जागेपैकी 12,780 स्क्वेअर मीटरवर हे कांदळवन असल्या कारणानं उर्वरित जागेवर एसटी महामंडळाच्या माध्यमातून 49+49 अशा पद्धतीनं पीपीपी तत्वावर हे बस स्थानक आम्ही डेव्हलप करतोय, जेणेकरून ह्या बस स्थानकामध्ये आमच्या मीरा भाईंदर शहरातील सगळ्या जनतेसाठी सुविधा तर असतीलच, परंतु आमच्या ड्रायव्हर कंडक्टरसाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारची अद्ययावत अशी एसी रूम आम्ही तयार करतोय, जेणेकरून त्यांना सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यक आहे त्या ठिकाणी मिळतील। इकडनं जादा एसटी सोडण्याचा सुद्धा आमचा मानस आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन विभागाला काही बसेस पार्किंगसाठी किंवा इकडनं चालू करण्यासाठी जागा हवी आहे ती सुद्धा आम्ही देतोय। त्याचबरोबर मीरा भाईंदर पश्चिमेतली जी लोक आहेत त्यांना गाड्या पार्क करण्यासाठी किंवा सकाळी जाऊन संध्याकाळी कामावर येणारी जी लोक आहेत त्यांना गाड्या पार्किंगची सुविधा आम्ही ह्या ठिकाणी करतो, जेणेकरून पार्किंग प्लाझा आणि एक अद्ययावत मार्केट आमच्या उत्तरवासियांनी सुद्धा अद्ययावत मार्केट असावं अशी मागणी केलेली आहे। मीरा भाईंदर पश्चिमेच्या विभागाच्या लोकांनी सुद्धा मागणी केलेली आहे, त्यामुळे अद्ययावत असं पार्किंग प्लाझा आणि मार्केट अशा प्रकारची ही इमारत असेल आणि त्यामुळे भविष्यातील मीरा भाईंदर वासियांचा जो काही प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो दूर होईल। जी काही कांदळवनासाठी त्यामुळे आम्हाला परवानगी ते जागेवर मिळत नाही, परंतु कांदळवन पार्क निर्माण करण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न आहे। पीपीपी तत्वावर ही जागा डेव्हलप करत असताना त्याच खर्चाच्या माध्यमातून आम्ही हे कांदळवन उद्यान सुद्धा डेव्हलप करून घेणार आहोत, जेणेकरून भविष्यामध्ये त्या माध्यमातून आमच्या एसटी महामंडळाचा उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण होईल। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची जी मीरा भाईंदर वासियांची मागणी होती, कदाचित मी परिवहन खात्याचा मंत्री होण्याची वाट बघत असतील असं मला वाटायला लागलं, त्यामुळे आज त्याचं भूमिपूजन झालं। लवकरच कामाला सकाळच्या वेळी इथे मच्छी मार्केट बसतं, ह्या मच्छी मार्केटसाठी पण बघा मार्केट आहे म्हटल्यानंतर त्या मार्केटमध्ये काय काय सुविधा करायचा हा नंतरचा प्रश्न आहे। आधी आजची परिस्थिती अशी आहे की आज हे जे गेल्या अनेक वर्षापासूनची जागा आमची खाली होती, अनेक लोकांचा डोळा त्यामध्ये होता, काही लोक ही जागा हडप करण्याचा प्रयत्न करत होते तर काही लोक त्यावर अतिक्रमण करत होते। त्यामुळे अतिक्रमणापासून वाचवण्यासाठी पीपीपी तत्वावर करायचं हा धोरण आम्ही निश्चित केलं आणि त्यामुळे आज याचं भूमिपूजन